मी आत्ताच माझं भाषण केलं. त्या भाषणाद्वारे मी सगळ्या उपस्थित सदस्यांना, पत्रकारांना आणि त्यांच्यामार्फत सगळ्या मुंबईकरांना माझा मनोदय मी जाहीर केलेला आहे. या शहरातल्या सगळ्या नागरी सोयी सुविधा याच्यावर स्थायी समिती अध्यक्ष म्हणून माझं अतिशय काटेकोरपणे लक्ष राहील. खरं तर या शहरातला पाणी पुरवठा, या शहरातलं पर्यावरण आणि त्याचबरोबर वाढत्या लोकसंख्येला सुद्धा नागरी सोयी सुविधा पुरवणं हे अतिशय आव्हानात्मक जरी असलं तरी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या आशीर्वादाने आम्ही सगळेजण त्या कामामध्ये यशस्वी होऊ अशा प्रकारचा विश्वास मी त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. यापुढे अनेक प्रस्ताव येणार आहेत. अशा प्रकारे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी विरोधी पक्ष देखील तेवढाच सक्षम आहे आणि कोणत्या गोष्टीकडे आपण पहिले प्राधान्य देऊ? असं आहे की स्थायीमध्ये अनेक प्रस्ताव येत असतात. मी माझ्या भाषणात पण हे सांगितलं की त्या प्रस्तावाची योग्य ती छाननी करून मुंबईकरांच्या दृष्टीने काय आवश्यक आहे त्याच्यामधला निधीचा काटेकोरपणे विनियोग कसा केला जाईल याच्याकडे लक्ष राहील. विरोधी पक्षांच्या योग्य त्या सूचनांचं आम्ही स्वागत करू. त्या सूचनांवर हुकूमसुद्धा आम्ही काम करू, पण त्याचबरोबर मुंबईकरांचं हित हे प्राधान्याने असेल. त्यासोबत पाण्याचा विषय हा महत्त्वाचा. आपल्या भाषणामध्ये देखील तो मुद्दा आला, तर कशा प्रकारे त्या गोष्टीला देखील आपण नाही, मी माझ्या भाषणात सुद्धा हे सांगितलं की 2014 साली मध्यवैतरणा झाल्यानंतर पाण्याचा एकही मोठा स्रोत हा मुंबईमध्ये आला नाही. नजीकच्या भविष्य काळामध्ये गारगाई प्रकल्प हा लवकरात लवकर प्रशासनाने पूर्ण करावा. याचं कारण आज मुंबईमध्ये पाण्याचा थोडासा तुटवडा होतोय. माझ्या माहितीप्रमाणे 4200 MLDच्या ऐवजी 3800 MLD हे मुंबई शहरामध्ये येत आहे. पण गारगाई प्रकल्प झाल्यानंतर मुंबईकरांना दिलासा देण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून आम्ही सगळेजण केल्याशिवाय राहणार. गेल्या अनेक वर्षामध्ये आपण पाहिलं जो स्थायी समितीचा जो कारभार आहे, अनेक प्रश्न उत्तर त्यावरती आरोप प्रत्यारोप देखील झाले. त्यानंतर आता पुढचं स्थायी समितीचं सभापतिपद आणि त्यानंतर सर्व सदस्यांना कशा प्रकारे प्रेरित करता? मी इतिहास डोकावून पाहणारा माणूस नाही. मी फक्त तुम्हाला हे सांगतो की जास्तीत जास्त चांगलं कसं करता येईल. माझ्याबरोबर आमचे गटनेते गणेश कणकर आहेत, अमेय घोले आहेत, आमचे सगळे सदस्य आहेत ज्यांनी मुंबई महानगरपालिकेचा अनेक वर्षाचा कारभार बघितलेला आहे, अनुभवलेला आहे. त्या कारभारावर योग्य त्या सूचना मांडलेल्या आहेत. मी आज तुम्हाला हे सांगतो की स्थायी समितीचा कारभार या सगळ्यांच्या मदतीने अतिशय काटेकोरपणे आणि अतिशय यशस्वीरित्या राबवल्याशिवाय आम्ही राहणार. निवडणुकीच्या काळामध्ये अनेक वेळा भ्रष्टाचाराचा आरोप केला, तर त्या काही मुंबई महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार झाला त्याच्या नव्याने चौकशा करणार? जी काय चौकशी चालू आहे ती चालू आहे. ते माझ्याबरोबर आपल्याला सगळ्यांना सुद्धा माहिती आहे. ती त्या स्तरावर सुरू राहील. पण मी तुम्हाला आमच्या वतीने, भारतीय जनता पक्षाच्या वतीने, महायुतीच्या वतीने एकच आश्वासित करू इच्छितो की मुंबई महानगरपालिकेचा कारभार हा भ्रष्टाचार विरहित केल्याशिवाय आम्ही राहणार.